ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा, सर्व यंत्रणांनी समन्वय साधून परिसर वाहतूक कोंडीतून मुक्त करावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। कोल्हापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक, महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभाराच्या विरोधात शिवसैनिकांनी दुचाकी निरीक्षकांनी घातला महापालिकेला घेराव। पुणे जिल्हा परिषदेमध्ये राडा, प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राडा तर शिक्षण अधिकारी भेटत नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक, बनावट दिव्यांग पत्रांची तपासणी करण्याची मागणी। शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचं उपोषण, लागू झालेल्या 6व्या वेतन आयोगामध्ये त्रुटी असल्यानं मंदिर परिसरामध्ये सुरू आहे कर्मचाऱ्यांचं साखळी उपोषण। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाची निकाल, उच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी, न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या पीडितांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम तर अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी कारवाई, अतिक्रमण हटाव मोहिमेला नागरिकांचा विरोध, पोलिसांमध्ये आणि नागरिकांमध्ये बाचाबाची। एमबीबीएसच्या अंतिम वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, एम्स हॉस्पिटलमध्ये बाथरूमच्या दरवाजाला शॉल बांधत गळफास घेत आत्महत्या, आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। केस डायरी, स्टेशन डायरी, लॉग बुकचं डिजिटलायझेशन करा, कागदपत्रांचं डिजिटलायझेशन सुरू करा, मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना आदेश। शेअर मार्केट गुंतवणुकीची फेसबुकवर फसवी जाहिरात, फसव्या ऑनलाईन जाहिरातीतून महिलेला गंडा, छत्रपती संभाजीनगरमधील महिलेची फसवणूक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।